धुळे महापालिकेच्या वतीने शहरातील 7 नाल्यांची आता स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। पावसाळ्यापूर्वी हे सर्व नाल्यांमधील घाण आणि अतिक्रमण काढले जातं आणि आता जवळपास 54 लाख रुपयाचं टेंडर काढून महापालिकेच्या वतीने हे नाले सफाई सुरू करण्यात आलेली आहे। TV9 ने ही बातमी दाखवली होती। त्यानंतर तात्काळ महापालिका प्रशासन हे जागे झालं आणि महापालिकेने 7ही नाल्यांची आता साफसफाई सुरू केलेली आहे। असं असलं तरी महापालिकेच्या वतीने आता आपण जर बघितलं तर ही नाल्याची साफसफाई सुरू असताना या नाल्यातली घाण ही त्याच ठिकाणी बाजूला टाकण्यात येते आहे। जर भविष्यात मोठ्या प्रमाणात पूर आला किंवा पाऊस पुन्हा नाल्यामध्ये जाणार आहे, पुन्हा नाला चुकप होणार आहे। मात्र याचं थोडंसंही गांभीर्य महापालिकेला दिसत नाही, कारण याच ठिकाणी ही स्वच्छता होते आणि त्याच बाजूला तो नाल्यातील जे काही बुलडोजर आहे हे बुलडोजर कचरा टाकताना दिसत आहे। त्यामुळे ही जी काही साफसफाई सुरू आहे, नाल्यामधली घाण काढणं चालू आहे, ही नक्कीच भविष्यात फायदेशीर ठरेल का हा देखील प्रश्न आता नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। कारण नाल्याची सफाई ज्या पद्धतीने सुरू आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं नाल्यातून काढलेली घाण ही शेजारीच या नाल्याच्या बाजूला टाकलेली आहे आणि ज्यावेळेस मोठा पाऊस येईल किंवा पूर येईल पुन्हा ही घाण या नाल्यात येईल आणि पुन्हा लाखो रुपये टाकलेले वाया जातील आणि नाले चोकप होतील। त्यामुळे महापालिकेने ही दक्षता घेऊन चांगल्या पद्धतीची स्वच्छता करावी हो, जे काही नाले आहेत या नाल्यांना संरक्षित भिंती कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मनीष माचोळे, TV9 मराठी, धुळे।